हम लोग आ चुके हैं पीसफुल प्रोटेस्ट में, जो कि अभिजीत दीप नागपुर पहुंचे हुए, और देखते हैं कि कैसा प्रोटेस्ट चल रहा है और कितने बजे से आए। वो तो जल्दी आ गए, यानी 4 बजे के पहले आ गए ऐसा सुना था मैंने। हम थोड़ा लेट हो गए, तो प्रोटेस्ट शुरू है। चलो आइए आपको भी दिखाता हूँ। इधर में क्राउड देख सकते हो, काफ़ी ज़्यादा है और अभी भी पब्लिक आ रही है। आपको इधर दिखा देंगे, लोग अभी भी कंटिन्यू प्रोटेस्ट में आ ही रहे। तो चलिए देखते हैं। तर त्याचा विरोध करणं हे गरजेचं आहे. तो आमचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा आम्ही वापर करतो. कुठेतरी या सरकारची जे दडपशाही चालू आहे त्याचा हा विरोध आहे आणि हा आक्रोश आहे. हा आक्रोश व्हायलाच पाहिजे. जर हा आक्रोश झाला नाही तर कुठेतरी आम्हाला असं वाटेल का हे आमचं भारत देश गुलाम आहे. आक्रोश होणं गरजेचं आहे. त्या आक्रोशात आमचा आज सगळे विद्यार्थी आजपर्यंत विद्यार्थी घाबरत होते आंदोलन याला, पण आज जो सरकारने अतिपणा म्हणजे ना अति केल्यामुळे आज हे जे प्रत्येक शहरात आंदोलन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहे. ते आज या सरकारने समजून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. दिल्ली, कर्नाटका, यूपी, पंजाब, राजस्थानला जाऊन आलोय. या पाचही ठिकाणी जितकी गर्दी नव्हती तितकी आज नागपूरमध्ये आहे. सो तुमच्या सगळ्यांना थँक्यू 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 सो मच. त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. त्याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आईवडिलांना भेटून आलो. आकांक्षाच्या घरी मी भेट देऊन आलो आणि जेव्हा मी आकांक्षाच्या आईवडिलांना भेटलो, त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि ते बोलले की आकांक्षाच होती जी त्यांचं घर पुढे जाऊन चालवणार होती. छोटा भाऊ आहे, त्याचंही शिक्षण आकांक्षाच करणार होती. पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? या सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही गेला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल. तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती तर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत, केटरिंगचा बिझनेस करायचे, पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळं ते आता केटरिंगचा बिझनेसही नाही करू शकत, तर घर चालू नाही शकत. देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले 50 खोकेमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले.
त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभा राहिले. आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदारांना. कोणाच्या खर्चावर? आमच्या खर्चावर. आणि जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्न येतो तुमच्याकडून एक फोनही केला जात नाही. काय मुख्यमंत्री आहे का तुम्ही आमचे? आणि जेव्हा मी यावर बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणता? अराजक तत्व आहे. हो, जर आकांक्षा सोबत उभं राहणं अराजक तत्व आहे तर मी आहे अराजक. जर जय भीमच्या घोषणा देणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. मला तुम्ही अराजक म्हणा, मला तुम्ही जेलमध्ये टाका, जर कोणाला जेलमध्ये टाकायचं सगळ्यात पहिले मी तयार होईल. पण आकांक्षा सोबत न्याय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, काय तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. काय करायचं त्याचं? काय करायचं? काय करायचं आम्ही देशात त्या नरेंद्र सान, राज्याच्या देवेंद्र सान? जर आमच्या लेकरांच्या सोबत तुम्ही उभा नाही राहू शकता. 500 मीटरवर घर होतं, तुम्हाला 500 मीटरवर जाता नाही आलं. मी अमेरिकेवरून आलो, मागच्या 5 दिवसात मी पूर्ण देश फिरलाय. आज पहिल्यांदा आल्या मी तिच्या घरी गेलो. माणुसकी नावाची काही गोष्ट असती. तुम्हाला नुसतं आमदार फोडणं, सरकार पाडणं, सकाळी 5 वाजता परत जाऊन तुम्ही शपथ घेता. 5 वाजता तुम्ही इथं आकांक्षाच्या घरी नाही जाऊ शकत. मुख्यमंत्री आहे का काय मला प्रश्न पडला. आणि मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतोय, आज मी त्यांच्या गडात येऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. उद्या परवापर्यंत माझ्यावर केसही करून टाका, पण मी थांबणार नाही. 1 नाही 10 केस करा साहेब, मंजूर आहे साहेब. 1 नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर, 1 नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. 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 कालपासून मी बघतोय, जेव्हापासून जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला तेव्हापासून जे सगळं मीडिया दाखवते की अभिजित दिपकेवर हल्ला झाला, अभिजित दिपकेवर हल्ला झाला. अरे अभिजित दिपके मुद्दा नाही आहे. अभिजित दिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. तर सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आहे आंदोलन करायची? मला काय गरज पडली असते अमेरिकेवरून इथे यायची सगळं सोडून? तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज एवढी हजारो मुली का आल्या असत्या? तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. अजूनही सांगतोय, 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळे तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय
मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे? हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्याला आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटत आहेत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय? कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो, हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढे लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असो, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं देणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिमवर वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे? याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000साठी? मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का? अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी? काय डोकं तुम्ही पुढे घाण ठेवलेलं मला काही कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम? आज आपल्या देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे. पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाही. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाही आहे. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिममध्ये डिवाइड केलेले आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जी मीडिया चालू होती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलल. आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देशही बदलायचा आहे. बदलायचा आहे की नाही बदलायचा? कोण कोण हा देश बदलल? हात वरती करून सांगा शेवटपर्यंत. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे या देशात. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे. हे आंदोलन टीचर आणि स्टुडंट्सचं आहे. जे या आंदोलनामध्ये जेवढी मुलं आलेली, मुली आलेली आहे, ते अख्ख्या कॅबिनेट मिनिस्ट्रीपेक्षा जास्त शिकलेली आहेत. अनपढ़ गवारों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. 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 मित्रांनो, आता एक अजून नवीन ट्रेंड चालू आहे. जे कोणी या सरकारला प्रश्न अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे आपल्या देशात. जे कोणी सरकारला प्रश्न विचारल त्याला बोललं जातं पाकिस्तानी आहे, अँटी नॅशनल आहे. जेव्हा मी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा हे सांगण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत. आता इथं हजारो मुलं कॉक्रोचेस म्हणून आलेले आहेत. हे तुम्हाला पाकिस्तानी वाटतात? कॅमेरा फिरून दाखवा सगळे मीडियावाले. हे पाकिस्तानी वाटतात सगळे? तुम्ही यांना पाकिस्तानी बोलताय
इतक्या दिवसापासून. आणि दुसरी गोष्ट वेदांत नावाचा CBSEचा स्टुडंट आहे. शांत राहा, 2 मिनिटं शांत राहा. नाही, गोदी मीडिया इथं नाहीये. इथं चांगली मीडिया आलेली आहे जी लोकांचे मुद्दे दाखवते. तर या सगळ्यासाठी टाळ्या वाजवा. ही मीडिया चांगली आहे. जे AC स्टुडिओमध्ये अँकर बसलेले आहेत ना, ते गोदी मीडिया आहे. हे रिपोर्टर्स इमानदारीने त्यांचं काम करतात. हे आपल्या सोबत आहे. आता नवीन ट्रेंड, मी सरकारला प्रश्न विचारला CBSE वर, नीटवर. मला पाकिस्तानी बोलण्यात आलं. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट आहे CBSEचा. त्यांनी सांगितलं की त्याचा पेपर चुकीचा चेक झालाय. त्याला पाकिस्तानी बोलण्यात आलं. इथं पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात, त्यांना पाकिस्तानी बोलण्यात येतं. जो या देशात विपक्ष आहे, विपक्ष जेव्हा इलेक्शन कसं वोट चोरी होती त्याच्यावर प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना पाकिस्तानी बोललं जातं. तर जर मी पाकिस्तानी आहे, CBSEचे स्टुडंट्स पाकिस्तानी आहे, मीडिया पाकिस्तानी आहे, अपोजिशन पाकिस्तानी आहे, ते इंडियन आहे कोण? फक्त IT सेलवाले तुमचे. हा देश एका पक्षाचा नाहीये, आता सांगून ठेवतो. हा देश 140 करोड लोकांचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल, तर ही तुमची चुकी आहे. ही तुमची खूप मोठी चुकी आहे. असे बरेचसे लोक येऊन गेलेत. ते म्हणतात ना, तुझसे पहले भी यहाँ जो शख्स तख्ता नशीन था, उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था. तर ही चुकी तुम्ही करू नका. आणि मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येतो. सर, भगत सिंगाचं वाक्य आहे. भगत सिंग बोलतात, घर कोई सरकार. भगत सिंगाचं वाक्य आहे, घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. तेव्हा भगत सिंग काय म्हणते, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों के रक्षण नहीं कर सकती. तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. आणि लक्षात ठेवा, म्हणा सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले. आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे ना, नरेंद्र काम सरेंडर, राजीनामा, अभिजित दादा, राजीनामा धर्मेंद्राचा घेऊन न होणार, नरेंद्राचा बी घ्या लागल. कारण सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्यांचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिड आहे. नरेंद्र, मुखिया, हे अडाणी आणि हे कमिट्या, हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालतं चोर बसले आहे. आणि याचा एक सरगना आहे, त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं ह्या चोरांवर बसवण. कारण हे पुरे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे गोचिड आहे, गोचिड. आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार मोठ्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे, नितीन इथेनोस्टाईन. त्याचं बॅनर बनवून आणलाय. तेव्हा तिकडं आहे, बॅनरवर बघा रे, पेट्रोलच्या जगा. ते तिकडं मोठे बॅनर घेऊन
आहे. भारतातल्या पोट्ट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र. आम्ही शोलेमध्ये पाहिला होता. शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या 5 चोर. आता हेलिकॉप्टरला पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असत तिकडं. आता हेलिकॉप्टरला पेपर पहिले लक्ष दिलं असतं. छोट्या 15 पोट्ट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्ट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार नरेंद्र धर्मेंद्र आहे. आणि या नरेंद्र धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? हे आपल्या देशाने लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का UPSCचा पेपर एकाच क्लास मधल्या ठीक आहे सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता UPSCचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला. नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? म्हणून ठीक आहे हे चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणाव. मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा. ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे. पण आम्ही आले गांधी माहित आहे ना आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे आम्ही कायजात ठीक आहे आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा. तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं. यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही हे बिचारे साधी आहे. मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे. आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद दाखवून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा. एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करील आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान जय बिरसा मुंडा इन्कलाब जिंदाबाद. आता मी सत्यपाल महाराजांना विनंती करतो. या रामपाल, संदीपपाल, पवनपाल, मोहन चोरे, आकाशपाल डाले तथा गोविंदा भाऊ आम्ही का आलो. आमदाले पुट्ट्या माणसाईले काय काम आहे. पण त्या दिव्याच्या माग त्या दीपकच्या माग या लोकांनी गलत फॅमी केली की बुवा हे BJPची बी टीम आहे. हा चेहरा दिसते तुम्हाला बी टीम. 10 दिवसापासून अमेरिकेहून आल्यापासून खाल्लं की नाही लेकरानं. काल माझी बोलले ना तर बोला वाटे नाही की थकेल आहे. अरे अरे तैयार हो जाओ जमाने का पुकारा है. मैं खंजरी बजाने के लिए क्यों आया. मेरे तुकडोजी महाराज ने एक खंजरी बजाया था. बाबा रोज बजेगी खंजरी रोज
रोज बजेगी खंजरी खंजरी बाबा रोज बजेगी खंजरी रोज बजेगी खंजरी। ये खंजीर नहीं खंजीर भी है। तुकडोजी महाराज जी ने भगवी टोपी पहन के इंग्रज के जमाने में बच्चों को जगाया ताकि पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना। अभी एक जना बोल रहा है तो 1000 लोक होंगे। तुझ्या बापाले पाठवा हा आकडा माप्याले। अबे छोट्या पुरे रोड जाम झाले, पोलीसवाले मायबाप तंग येऊन गेले। असा कसा दीपक आहे, पण हा काय हवेत विजणारा दीपक आहे काय? हा बाबू दीपक विजणारा नाही म्हण रे बाबू संदीप पाल। तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले, असा कथाधर आमचा बाणा जलाला लिलवे। तुम्हाला आम्ही हो दीपक भाऊ काही लावले काय नाही, गुंडों को तो नेता बना दिया, अरे हमने चुन कर दिया। तू हमारा दीवानजी है, हम जो बोलते तू कर। तू दीवानजी आहे, हम बोलते ना राजीनामा दे, देऊन टाक। आम्ही प्रधानलेच म्हणून राहिलो, आम्ही अजून पंत घातला नाही म्हणतात। म्हणून लक्षात घ्या, जिधर विधर देखो। अरे आम्ही 78 वर्षापासून वोटिंग करतो। आम्ही दलिंदर आणि नरेंद्र खाली देवेंद्र आणि आम्ही मंदातले दलिंदर रेषे खाली। अरे बहुत बड़ा दुख है, गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर खा लिया, वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया। अरे मणिपुर में बहु बेटियों पे अत्याचार होता, मेरे को फोन आ गए, महाराज ये बी टीम वाले हैं। मैंने बोला तुम्हारे छाती पर बैठे कि बी टीम है, और तुम हमारे आदमी फोड़ के उधर ले जा रहे, आणि हे कुत्र्यासारखे विकल्या जाऊन राहिले। आकू ये हमारे नौजवान बच्चे हैं, नौजवान जाग जाना रे, अब तो नींद त्याग जाना रे, नींद त्याग जाना रे। मैं दीपक भैया को धन्यवाद देता हूँ। अरे दीपक भैया, आपको तो अमेरिका में तकलीफ हुई, हमको तो कितने साल से तकलीफ आहे। एका बोंबीत घोड घातलं मूर्तीच्या, त्याची झाली अंगार। बोले अरे बापरे, अंगार होऊन राहिले। बाकीचे म्हणा थंड थंड लागते म्हण। अरे दररोज 10 किसान आत्महत्या कर रहे, इसके तरफ किसका ख्याल नहीं? पुजारी महाराज यानी क्विंटल 1.5 क्विंटल के महाराज पैदा हो रहे, और वो महाराज को जेल में गवर्नमेंट का संरक्षण दे रहे, जिसने 10 साल की सजा भुगत रहा, उसको देव के मंदिर में तुम संरक्षण दे रहे। अरे दिन में अगरबत्ती, रात में जबरदस्ती। हमें ऐसे महाराज नहीं होना, हमें होना गाड़गे बाबा, तुकडोजी महाराज। और अभी लेके आए महात्मा गांधी, ये नथुराम का मंदिर बांध रहे, और मेरा दीपक भैया महात्मा गांधी और डॉक्टर भीमराव बाबा अम्बेडकर को लेके आ रहे। और तुम क्या बोलते, ये दशा पाकिस्तानी है। अबे तुम करते रहो ये हिरवा तो भगवा, तो मेरा यार, मेरे काकरोच, मैं भी काकरोच बन के आया। अकेला नहीं, मरो तुझा पती, उद्यापासून तू लागू माया हाती। और ये भगवान के नाम पर हमको जूते बना रहे। इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है।
अबे बता मेरी जात कौन सी है? मैं तो भगवा पहना हूँ लेकिन नीले का संविधान पर चलने वाला महाराज। मुझे बक बहुत करने आती। सब लोगों ने 17,000 गांव गए, मैं दीपक भैया। आप अमेरिका में इतने दूर रहकर भी इतने नजदीक है, और ये हमारे नजदीक है। वो बेटी के लिए दीपक भाऊ मिलने को गया। अरे बाप रे, दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता है कोई। अरे वो आकांक्षा के बाप के मिलने को गया। नीट के बच्ची मर गई, सुसाइड किया, लेकिन किसको दया नहीं आई। तो ये अमेरिका से आकर वो आकांक्षा के घर को पहले गया। हम बोल रहे आ रहे नहीं क्यों दिया? बोले अंधेरा हुआ नहीं। मैंने बोला आज दिन में भी दिए की जरूरत है। देखो मॉप कितना है, वो रोड तक तुमको दिखता नहीं, मेरे को दूर से दिखता करके तूफान आतील दिवे। मेरे बेटा डॉक्टर है, मेरा बेटा डॉक्टर है, उसने दीपक भैया को गिफ्ट भेजा। यानी सॉरी दीपके, अभिजीत जी दीपके, नीट परीक्षा का पेपर भी हुआ लीक, फिर भी यहाँ की सिस्टम होती नहीं ठीक। बेरोजगारी से युवा मरता या रोज। चीफ जस्टिस ने ही उसे कह दिया काकरोच। काकरोच जगाया भारत का युवा, काकरोच जगाया भारत का युवा। चारों तरफ फैला क्रांति का दिया। रोजगार, शिक्षा और देश की प्रगति, यही है सच्चा धर्म और सच्ची देशभक्ति। मेरा बेटा है धर्मपाल, मैं हूँ सत्यपाल, और हम सब कौम के लोग, मुसलमान, हिंदू, बौद्ध, सब मिलके है। ये है भारत माता की, ये भारत है, भारत भारत भारत। हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, समाजवादी भारत विजय आता मित्रांनो, मी तुम्हाला एक 4-5 मित्रांची ओळख करून देतोय। यांची आणि माझी ओळख ही मागच्या काही दिवसातच झाली। याच्या आधी मला हे लोक माहिती नव्हते, पण ज्या दिवशी मी जंतर मंतरवर होतो, मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझ्या घरचे म्हणत होते कशाला येतोय, तुझ्यासोबत कोणी उभा राहणार नाही, तू तुझी लाईफ रिस्कमध्ये टाकतोय। पण मी म्हणलं नाही, मला जावं लागेल, मी नाही गेलो तर मी कशी अपेक्षा करू शकतो बाकी लोक येतील। तर ज्या दिवशी मी दिल्लीला लँड झालो, त्या दिवशी नागपुरात काही कॉक्रोच रस्त्यावर उतरले। त्यांच्यापैकी पहिला कॉक्रोच दुर्गेश, दुसरी कॉक्रोच वैदी, तिसरी कॉक्रोच सुनीता, चौथी कॉक्रोच सुरभी, नंतर सुरभी, सिमरन, यश, अनिरुद्ध, स्वरूप आणि रोहित। हे 7-8 मुलं मुली जे आहेत हे पॉलिटिकल नाही आहेत, हे पॉलिटिकल नाहीये, हे फक्त स्टुडंटसाठी आलेले आहेत। काही लोक म्हणतात ए टीम, बी टीम, यांच्याकडे बघून सांगा ही कोणती टीम आहे। ही एज्युकेशन टीम आहे, ही या देशाची टीम आहे। या 7-8 मुलींनी आज एवढे हजारो लोक गोळा केले। तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही या मुलींसाठी टाळ्या वाजवा एकदा। हे यांनी जर सुरुवात केली नसती तर आज आपला इथं एवढा मोठा कार्यक्रम झाला नसता। सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। आणि ही मूवमेंट कोणी एकट्या माणसाची नाही आहे, ही मूवमेंट आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे। आता मी 1-2 गोष्टींवर बोलतो। आता मी राजस्थानमध्ये प्रदीप मेघवालच्याही घरी गेलो होतो। प्रदीप मेघवाल ही नीटचा स्टुडंट होता। त्याच्या वडिलांनी मोलमजुरी करतात, त्यांनी शेती विकून कर्ज घेऊन मुलाला
नीटच्या परीक्षेसाठी तयार केलं होतं. त्यांनी आत्महत्या केली. आज त्याचं घर चालत नाही, त्याचे वडील काही करू नाही शकत. आकांक्षाच्याही घरची स्थिती तशीच आहे. तर आज नागपुरातून, कारण की मुख्यमंत्री साहेब इथलचे आहेत, नरेंद्र, धर्मेंद्र, देवेंद्र, या तिघांना मी रिक्वेस्ट करतोय, ज्या ज्या मुलांनी सुसाईड केलेली आहे त्यांच्या परिवाराला 1 करोड देण्यात यावे. ते मुलं, त्या मुली तर तुम्ही वापस नाही आणू शकत. तुमच्या फेलियरमुळे त्यांनी त्यांचा जीव द्यावा लागला, ते तर तुम्ही वापस नाही आणून देऊ शकत. जर तुमच्यात थोडीही माणुसकी असेल, थोडीही लाज असेल, तर त्यांच्या परिवारासाठी तुम्ही आता 1 करोड दिले पाहिजे. दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला जर तुमच्याकडे 50 खोके आहेत, तर नीटच्या स्टुडंटसाठी तुम्ही 1 करोड तर दिलाच पाहिजे. आणि आता एक मी शेवटची अनाउन्समेंट करतो. 6 तारखेला अल्टिमेटम दिलं होतं धर्मेंद्र प्रधान यांना. ते थँक्यू सो मच एव्हरीबडी. तिला येऊ द्या एकदा, तिला मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, आना होगा, आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आता एक शेवटची अनाउन्समेंट. 6 तारखेला जंतर मंतरवरनं मी अल्टिमेटम दिलं होतं. 13 तारखेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर देशव्यापी आंदोलन करू. आणि 20 तारखेला देशातले सगळे कॉक्रोच वेगळ्या वेगळ्या राज्यातून दिल्लीला येतील. तर आज नागपूरमध्ये एवढे हजारो लोक जमलेले आहेत, मुलं मुली जमलेले, स्टुडंट जमलेले. तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, 20 तारखेला आपण सगळ्यांनी दिल्लीला यायचं आहे. कोण कोण येणार आहे हात वरती करून सांगा. हात वरतीच ठेवा, सगळ्यांनी सांगा कोण कोण येणार आहे. आणि राजीनामा घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. किती वेळ लागो, जोपर्यंत राजीनामा भेटणार नाही तोपर्यंत आपण काही वापस यायचं नाही. आणि तर 20 तारखेला आपण सगळ्यांनी दिल्लीला यायचं आहे. त्याच्या आधी आपण आता 2 नारे लावू. पहिला नारा असणार आहे आपला आय एम कॉक्रोच. आपल्याला कॉक्रोच सोबत कम्पेअर केले गेलेले आहे. तर आता कॉक्रोच हीच आपली आयडेंटिटी. कारण की कॉक्रोच कुठं असतं? कॉक्रोच तिथे असतात जिथं काही सडलेलं असतं, जिथं काही घाण असती. तर या देशातलं सिस्टम सडलेलं आहे, त्यामुळं आपल्या कॉक्रोचला बाहेर यावं लागतं. आय एम कॉक्रोच, आणि आता तुम्ही सगळे तयार झालेले दिल्लीला यायला. सब तैयार है ना दिल्ली आने के लिए? कौन कौन आएगा एक बार फिर से हाथ खड़े करके बता दो. तो अभी हम नारा देंगे, चलो दिल्ली, 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 चलो दिल्ली. मित्रांनो, आता मागे नाही सरकायचं.
एक आंदोलन सुरू झालेले, एक क्रांती सुरू झालेली आहे. या देशातला युवा भरपूर वर्षानंतर जागा झालेला आहे. आता मागं नाही सरकायचं आहे. आता जर मागे सरकलो तर अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला परत नाही भेटणार. खूप मोठी जिम्मेदारी आहे आपल्या सगळ्यांवर. आणि आता आपण कार्यक्रम संपवूया. त्याच्या आधी आपण एक राष्ट्रगान घेऊया आणि विथ नॅशनल अँथम आपण आपला प्रोग्राम संपवूया. क्राउड देख सकते हो दोस्तों कितना है. ये रोड है और ये संविधान चौक का अंदर का ग्राउंड है जहाँ पे कोई भी प्रोटेस्ट किया जाता है, आंदोलन होता है. और यहाँ पे बाहर भी देख सकते हो आपको कितनी पब्लिक दिखाई देगी. इवन रोड के बीच का डिवाइडर पे भी पब्लिक है. इधर में देख सकते हो और इधर में ट्रैफिक देख सकते हो. तो आज नागपुर का पूरा यूथ यहाँ पर मौजूद है जो एकजुट हुआ है अपने फ्रीडम के लिए. देख सकते हो आप पब्लिक कितनी है. पूरा पैक है भाई, पूरा पैक है. लाखों की संख्या में यहाँ पे यूथ आया हुआ है. अभी प्रोटेस्ट खत्म हो गया तो लोग यहाँ से जा रहे हैं. दोस्तों सीजेपी के इस प्रोटेस्ट में कौन कौन आया था मुझे कमेंट सेक्शन में जरूर बताना. और आप लोग आए थे तो ये जरूर कमेंट करना. और मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.